नमस्कार मंडळी, योगिता देशमुख चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. लग्नाचा रुखवत म्हटलं की त्या साखरेच्या कलाकृतींना खूप महत्त्व असतं. आज आपण रुखवतासाठी अतिशय सुंदर आणि सुबक अशी सुगराट करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण पुढे. पाफ्रेल या पॉईंटला रुखवतासाठी लागणारी जी साखर आहे ती घेतलेली आहे. करंजी जी बनवायची आहे त्याच्यासाठी जो साचा लागणार आहे तो साचा या ठिकाणी घेतलेला आहे. डेकोरेटसाठी सजावटीसाठी आपल्याला काही कुंदन, कलरऐवजी कलरचा पेपर आपल्याला वापरायचा आहे आणि फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. कलरचा पेपर कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे. पुढे पाणी लागणार आहे आणि काही पात्र लागणार आहे तयार करण्यासाठी, साखरेचं मिश्रण तयार करण्यासाठी. स्टार्ट करूयात कामाला. या पॉइंटला स्टार्टिंगला आपल्याला साखर घ्यायची आहे. पाण्याचं जे प्रमाण आहे ते साखरेच्या प्रमाणाप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे एकसारखं हलवत राहायचं आहे. उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे थोडे जास्त ठेवायचं आहे आपल्याला. जोपर्यंत हे तयार होत नाही तोपर्यंत हे एकसारखं हलवत राहायचं आहे. एकसारखं हलवत राहिल्यानंतरच हे तयार होत जातं. हे जे मिश्रण आहे आपलं जे मिश्रण आहे ते तयार होत आलेलं आहे. पुढे काम करण्यासाठी तयार आहे. आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार आहे. पुढे काम करताना हा जो साचा आहे तो याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. व्यवस्थित प्रमाणात मिश्रण ऍड करायचं आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित भरायचे आहेत. पुढे हे जे आहे हे किनार व्यवस्थित करायची आहे. ही जी किनार आहे ती व्यवस्थित आपली जी किनार आहे ती व्यवस्थित प्रमाणात काम
झालेलं आहे हे, आणि याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. असंच ठेवून द्यायचं आहे. याला आपण 24 तासानंतर पाहूयात. कडक सुकेपर्यंत ठेवायचं आहे. चोवीस तासानंतर पाहूयात आपण याला. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले 24 तास कंप्लीट आहेत आणि पुढे काम करण्यासाठी पुढे आपल्याला हा जो साचा आहे आणि याच्या आत जी करंजी तयार झालेली आहे, सुकून तयार कडक सुकलेली आहे, आणि हा साचा अलगद काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला एक साईड, नंतर दुसरी साईड काढायची आहे. हळूवारपणे हे काम करायचं आहे. पहा, या पॉईंटला आपली जी करंजी आहे ती तयार आहे. पुढे ही जी डिझाईन तयार आहे या करंजीवर, त्या डिझाईनवर काम करायचं आहे आपल्याला, आणि जी साईड वर ठेवायची आहे त्या साईडनेच काम करायचं आहे. पुढे पहा, डेकोरेसाठी आपण कलरचे पेपर घेतलेले आहेत आणि त्याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. पुढे कुंदनचा वापर करायचा आहे आपल्याला. हे जे आहे याचे जे रेषा आहेत, साचा जो आहे, साच्याच्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी निघालेल्या आहेत व्यवस्थित, आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे डेकोरेटचं. या पॉइंटला रेड कलरचं गोल शेपचं कुंदन या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. सेंटर पॉइंट वर हे कुंदन ऍड करायचं आहे आपल्याला. करंजीचा जो सेंटर पॉइंट आहे पुढे ड्रॉप शेपचे जे कुंदन आहे त्याचा वापर करायचा आहे या पॉइंटला. ड्रॉप शेडचे रेड शेडचे घेतलेले आहेत ड्रॉप शेप मधले कुंदन. तीन कुंदन या ठिकाणी आपल्याला हे लागणार आहेत. ज्या प्रमाणात छान दिसेल त्या प्रमाणातच आपल्याला हा शेप ठेवायचा आहे. फक्त एका साईडनी याची जी डेकोरेटची जी वरची जी साईड आहे त्याला डेकोरेट करायचं आहे, खालची साईडला करायचं नाहीये. आणि व्यवस्थित प्रमाणात आपलं काम झालेलं आहे. पुढे या ज्या रेषा दिसत आहेत त्या रेषांवर हा जो पेपर आपण कट करून घेतलेला आहे कलरचा तो चिटकवायचा आहे. पूर्ण या रेषा तयार करायच्या आहेत या पेपरने. ज्या पट्ट्या आपण काढलेल्या आहेत, ही जी साईड आहे सरळ रेषेत ग्लू लावून घ्यायचा आहे आणि पट्टी चिटकवायची आहे. आणि व्यवस्थित शेपमध्ये पट्टी कट करायची आहे. आपली एक पट्टी तयार आहे चिटकवून. पुढे पुढचा शेप, पुढची जी मधली जी रेषा आहे त्या रेषेवर ग्लू
ग्लू लावायचा आहे आणि पुढची पट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. शेप पाहतच पुढचं काम करायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते. ज्या पट्ट्या चिटकवण्याचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पुढे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो रेडीच होत आहे. हळूवारपणे काम करत जायचं आहे. प्रत्येक रेषेवर ग्लू लावूनच हे काम कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात. पुढे हा प्रोजेक्ट आपला रेडी होत आहे चुकून तयार झाल्यानंतर. आता हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला पुढचा शेप पाहतच आपल्याला या पट्ट्या चिटकवायच्या आहेत. ज्या प्रमाणात स्टेप आहे त्या प्रमाणातच आपल्याला या पट्ट्या चिटकवून घ्यायच्या आहेत. मध्ये जी फट आहे, डिझाईन जी तयार झालेली आहे, डिझाईनच्या फटीमध्ये आपण कलर ऐवजी कलरच्या पट्ट्या वापरलेल्या आहेत. कंप्लीट करून घेऊयात हे काम. पहा फ्रेंड्स, शेवटच्या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे. आपली करंज जी आहे ती डेकोरेट करून कंप्लीट आहे. याला सुकण्यासाठी ठेवून देऊयात 2 तासासाठी. आणि त्या ज्या पट्ट्या आहेत त्या थोड्या पुढे गेलेल्या आहेत त्या एकसारख्या स्टेप मध्ये करून घेऊयात आपण. ही लेवल व्यवस्थित आहे, फक्त या लांब झालेल्या आहेत त्या काढून टाकूयात आणि दुसऱ्या लावूयात. त्या ठिकाणी ती लेवल जी आहे ती पुढे गेलेली आहे डिझाईनची.
लेवल पाहता ते काम केलेलं आहे. लेवलच्या प्रमाणातच ग्लू लावलेला आहे. पॉइंट टू पॉइंट काम केलेलं आहे. पहा या पॉईंटला आपलं व्यवस्थित शेपमध्ये आपलं काम झालेलं आहे. याला सुकण्यासाठी ठेवून देऊयात अर्धा तासासाठी. नंतर पुढे हा आपला प्रोजेक्ट रेडीच होत आहे. पहा फ्रेंड, आपली जी करंजी आहे ती अशी झालेली आहे. तर कशी वाटली ही सुगराट करंजी? घरी नक्की प्रयत्न करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ते शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.